गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, आज आपण पुन्हा एकदा भेटलो आहे गणेशच्या आगमनासाठी. आणि आज तुम्हाला माहितीच आहे गणेश चतुर्थी होती. सो मी यावर्षी विचार केला की आपण आपल्या घरचा गणपती जो आहे तो यावेळेला थोडा स्पेशल होता, मग आपल्या व्ह्युअर्सलाही दाखवू म्हटलं. आणि तुम्ही बघताय की मोनू आणि निधी तयार होऊन बसलेले. सो स्पेशल मी याकरता बोललो कारण यावर्षी जो देखावा आहे तुम्हाला माहितीच आहे की यावर्षी आपण केदारनाथ ट्रिपला गेलो होतो आणि तिथून दर्शन करून आलोय. आपली यात्रा कंप्लीट झाली होती. सो मोनू, सेजल किंवा पल्लवी यांनी विचार केला की आपण यावर्षी केदारनाथचं डेकोरेशन करू आणि तेच डेकोरेशन तुम्हाला या व्हिडिओतनं पण मला दाखवायचं होतं. आपण आता तुम्हाला पहिले डेकोरेशन दाखवतो, मग गणपती घ्यायला जाऊ तेही दाखवतो, गणपती आपण इथं प्राण प्रतिष्ठा करू तेही दाखवेल. सो स्टे ट्यून. फायनली आमचं केदारनाथ डेकोरेशन रेडी झालेले होते गणपतीच्या आगमनापर्यंत आणि आता फक्त आतुरता होती ती गणपतीच्या आगमनाची. तुम्ही बघू शकतायत आणि याचं मोस्टली क्रेडिट सेजलला जातं कारण तिने यावर भरपूर काम केलेलं आहे. आणि यावर्षी आपली केदारनाथ धाम यात्रा झाल्यामुळे आमचं सगळ्यांचं ठरलंच होतं की यावर्षी केदारनाथचं डेकोरेशन करायचं. तुम्ही निधीच्या चेहऱ्यावरचा आनंद किंवा तिची तयारी बघून मला कळू शकते की लहानपणी आपल्याला जसं गणपती येण्याचं उत्सुकता असायची ती तिच्या चेहऱ्यावर मला दिसत होती आणि तो आनंद बघून मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवत होते. निधी, तू काय तयारी केली आहे गणपती बाप्पासाठी? काय तयारी केली तू? अच्छा, मग त्यासाठी काही तयारी केली का तू? गणपती घ्यायला चालली तर काय तयारी केली? अरे वा, दाखव तुझा ड्रेस. व्हेरी गुड. सो आता आम्ही आलेलो आहे डोंगरे वसतिगृहाला. इथे आम्ही आता मूर्ती बघूया आणि तुम्हाला दाखवतो. इथे भरपूर गर्दी असते, भरपूर स्टॉल असतात. तो खूप कन्फ्युजन होतं, पण बघूया. खरं तर ह्या दिवसाचं जे वातावरण असतं ना ते काहीतरी वेगळंच असतं. म्हणजे आता तुम्ही बघतायत की इथे एवढे स्टॉल्स आहे, एवढी गर्दी आहे, पण प्रत्येकाच्या मनात एक उत्साह असतो, खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तो एक आनंद असतो. गणपती बाप्पा येणार आपल्याकडे, गणपती बाप्पा येणार. आणि प्रत्येकजण आपल्या मूर्तीला शोधत असतं त्या सगळ्या मूर्त्यांमध्ये. आणि मला असं वाटतं की खरं तर एवढे पंडाल फिरल्यानंतर आपण एक मूर्ती फायनल करतो. म्हणजे आपण नाही मूर्ती सिलेक्ट करत, मूर्ती आपल्याला सिलेक्ट करते असं कुठेतरी मला वाटतं. सो फायनली झालाय आपला गणपती घेऊन. आता आपण त्याला घरी घेऊन जाऊ आणि प्राण प्रतिष्ठा करू. सो तुम्हाला दाखवतो तेव्हाच मूर्ती घरी गेल्यावर. तुम्ही बघितलं तिथं गर्दी किती आहे, किती स्टॉल आहे आणि किती कन्फ्युजन होतं तिथे सगळ्या मूर्तींमधनं मूर्ती सिलेक्ट करायला. पण नो इश्यूज, आपल्याला आपली मूर्ती मिळूनच जाते बरोबर. गणपती व्यतिरिक्त तिथे सजावटीचं, गणपतीचे हार, असे भरपूर साहित्याचे दुकानं सुद्धा भरपूर होते तिथे. आणि ढोल ताशे सुद्धा होते तुमच्या गणपतीची मिरवणूक काढण्यासाठी. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. मोरया, मोरया. 1 2 3 4 अर्धा लाडू चंद्रावर. आला रे आला, आला रे आला.
गणपती बाप्पा मोरया. गणपती आला. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. सो फायनली आमचा गणपती आमच्या घरात आगमन करत होता आणि या ज्या रिच्युअल्स आहे आगमनाच्या आधीच्या त्या सुरू आहेत. आम्ही सगळे खूप खुश होतो गणपती आमच्या घरात येत होते तर. आणि आता आपण लवकरच प्राणप्रतिष्ठाची पूजा पण सुरू करू, तेही तुम्हाला या व्हिडिओत मी दाखवतो. तुम्ही बघू शकतायत की अथर्व शीर्षासोबत गणपती जो घरातला आपला गणपती असतो त्याच्यावर अभिषेक सुरू आहे. पूजेची सगळी तयारी झालेली आहे आणि आता आपण पूजेला सुरुवात करूया. आणि जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात आधी तांदूळाचं स्वस्तिक आपण जिथे गणपतीला विराजमान करणार आहोत तिथे काढलं जातं. आणि त्यानंतर मग कलशाची तयारी, कलश सजवला जातो आणि मग जी काही पूजा आहे ती केली जाते. त्यानंतर नैवेद्य आणि मग आरती. आणि असाच आपला पण सिक्वेन्स असणार आहे. सो यावर्षी पूजेला मी आणि कल्याणी पूजा करत होतो. गणपतीच्या पूजेमध्ये कलशाचं जे महत्त्व आहे ते खूप जास्त आहे. आणि आपल्याला आपला घरातला जो गणपती असतो त्याची सुद्धा प्राणप्रतिष्ठा करायची असते, त्याची सुद्धा पूजा करायची असते. आणि आता आपण आपला गणपती जो आहे त्याला ओपन करणार आहोत. आणि बघू शकता तुम्ही आपल्या डेकोरेशनला अजून 4 चांद लावले आहे मूर्तीने. आणि त्यामुळेच मी बोललो की एवढ्या मूर्त्यांमधून एक मूर्ती सिलेक्ट करणं आणि ती आपल्या जागेसाठी परफेक्ट असणं हे खरं तर मूर्तीच आपल्याला सिलेक्ट करते, म्हणून हे शक्य होत असावं. आणि आता बाप्पाचा सर्वात फेवरेट पार्ट म्हणजे मोदक रेडी आहेत. आणि मोदक आणि पुरणपोळीचा नैवेद्य आपण आपल्या बाप्पाला दाखवतो आहे. खरं तर लहान मुलं गणपतीची वाट मोदकांसाठी सुद्धा बघत असतात, कारण त्यांना गणपतीसोबत मोदक खायला मिळतात प्रसादामध्ये. आणि मोदक हा प्रकार भरपूर लोकांचा खूप जास्त फेवरेट आहे, कारण त्याच्यातही भरपूर प्रकार आहे. उकडीचे मोदक आहे, पेड्यांचे मोदक आहे. सो मोदक हा खूप फेवरेट प्रसाद आहे सगळ्यांचा. सो आता आमची पूजा कंप्लीट झाली आहे, प्राणप्रतिष्ठा कंप्लीट झाली आहे आणि आरती सुरू झालेली आहे. तुम्ही सुद्धा आरतीला जॉईन व्हा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आमचं केदारनाथ डेकोरेशन कसं वाटलं, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा तुमच्या सगळ्यांचं सुखी ठेव सगळ्यांना आणि तुमचे सगळ्या विश पूर्ण करो, हीच बाप्पाला प्रार्थना. थँक्यू सो मच.